की जर त्या नियमाचं उल्लंघन झालंय तर ते चुकीचं आहे. आणि मी हे हिला पण आर्याला समजवलं. आर्याचं म्हणणं होतं की निकीने माझ्यावर आधी हात उचलला. तेव्हा मी तिला पर्सनली जाऊन हे सांगितलं, म्हटलं हे बघ, जर तिने तुझ्यावर हात उचलला होता तर तुला तिथेच थांबायला पाहिजे होतं. तिथेच तू थांब. तू कंप्लेंट कर की बिग बॉस हिने माझ्यावर हात उचलला. बिग बॉससाठी सगळे कंटेस्टंट सेम आहेत. जर तिने हात उचलला असेल, जर तिने त्या नियमाचं पालन केलं नसेल तर निकी बाहेर जाईल. तुला कोणी हात उचलायला सांगितलेला? हे माझं ॲज अ फ्रेंड तिला सांगणं होतं. पण ती पण हाय टेम्परामेंट होती. ती पण रागिष्ट होती. ते तिने ते ऐकलं आणि तिने कचकन निकीला वाजवली. आणि ऑब्व्हियसली नियमाप्रमाणे बिग बॉसला तिला घराच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं. पण तरीही आम्ही रिक्वेस्ट केलेली बिग बॉसला की तिला एखादी कठीण शिक्षा किंवा वेगळं काहीतरी दुसऱ्या भाषेत समजावा असं वगैरे. पण नाही, नियमभंग आहे तो नियमभंग आहे.